बेडग येथे दारूच्या नशेत पतीकडून पत्नीवर कोयत्याने मारहाण, विषारी औषधामुळे महिला बेशुद्ध। मिरज तालुक्यातील बेडग गावात दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीला ऊस तोडण्याच्या कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे। यानंतर पत्नीने विषारी औषधाची बाटली नाकाजवळ धरल्याने ती बेशुद्ध पडली। या घटनेनंतर संबंधित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना बेडग येथील कंगुणे मळा परिसरात घडली। सुषमा गुरुलिंग कंगुणे व 32 राहणार बेडग यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी त्यांच्या पतीविरुद्ध गुरुलिंग भीमराव कंगुणे राहणार बेडग याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सुषमा कंगुणे यांनी नमूद केले आहे की पती गुरुलिंग कंगुणे याला दारूचे व्यसन असून तो नेहमीच दारू पिऊन घरात येऊन मारहाण करीत असे। घटनेच्या दिवशीही तो दारूच्या नशेत घरी आला आणि ऊस तोडण्याच्या कोयत्याच्या उलट्या बाजूने त्याच्या पाठीवर व तोंडावर मारहाण केली। तसेच तू मरून जा असे उद्गार काढत मानसिक छळ केला। मारहाणीच्या धक्क्यात आणि भीतीपोटी सुषमा कंगुणे यांनी विषारी औषधाची बाटली उघडून नाकाजवळ धरली। त्यामुळे त्यांना चक्कर येऊन त्या बेशुद्ध झाल्या। नातेवाईकांनी तातडीने त्यांना बेडग येथील दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी नेले। त्यानंतर अधिक उपचारासाठी मिरज येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मिरज ग्रामीण पोलिसांनी रुग्णालयात जाऊन फिर्यादी महिलेचा जबाब नोंदवला असून त्यानुसार पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत।